कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईचा रथोत्सव म्हणजे आंबा भक्तांना एक विशेष पर्वणीच असते. दरवर्षी अंबाबाईचा हा रथोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडत असतो. गेल्या काही वर्षात अंबाबाईचा हा रथोत्सव लोकोत्सवच बनून गेलाय. त्यामुळे यंदाही मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या रथोत्सवात भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. कोल्हापूर म्हटलं की अंबाबाई देवीचं नाव आपसुकच तोंडात येतं. अंबाबाई मंदिराच्या वर्षभरातील अनेक उत्सव सोहळ्यांपैकी प्रमुख उत्सव म्हणजे हा रथोत्सव सोहळा असतो. दरवर्षी कोल्हापूरच्या वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव सोहळा पार पडत असतो. ज्योतिबाच्या चैत्र यात्रेसाठी साधारणतः देशभरातून भाविक येत असतात. त्यांना हा अंबाबाई देवीच्या रथोत्सवाचा थाट मंदिर परिसरात अनुभवायला मिळत असतो. मंदिराच्या भोवतीने प्रदक्षिणा घालत अंबाबाई देवीचा रथ महाद्वार रोड, गुजरी, भवानी मंडप, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर चौक या मार्गावरून पुढे जात पुन्हा मंदिरात परत येत असतो. यावेळी मोठ्या रथात अंबाबाई देवीची उत्सव मूर्ती ठेवली जाते. चौकाचौकात या रथाचे स्वागत करण्यासाठी भाविक तासनतास वाट बघत असतात. रथाच्या मार्गात आकर्षक अशा भव्य रांगोळ्या काढल्या जातात. त्यातून बऱ्याचदा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. रांगोळीबरोबरच फुलांच्या पायघड्या देखील ठिकठिकाणी पाहायला मिळतात. रथासोबत देवीचे मानकरी, सेवेकरी आणि रथापुढे ढोल ताशा पथकही असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी अंबाबाई मंदिरात रथोत्सवाची लगबग सुरू होती. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि श्रीपूजक मंडळातर्फे या वर्षीपासून वापरल्या जाणाऱ्या नवीन रथाचे विधिवत पूजन करण्यात आले. रात्री तोफेची सलामी दिल्यानंतर या रथोत्सवाला सुरुवात झाली. अंबाबाई मंदिरातून हा रथ बाहेर पडून महाद्वार रोड मार्गे ठरलेल्या रथोत्सव मार्गाने पुढे सरकू लागला. दरम्यान महालक्ष्मी भक्त मंडळातर्फे प्रसादाचे वाटपही करण्यात आले. यंदाही कोल्हापूर आणि बाहेरगावच्या कलाकारांनी रथ मार्गात सुरेख अशा रांगोळ्या काढल्या होत्या. दरम्यान या रथोत्सवावेळी सुमारे 2,500 किलो प्रसादाचे देखील वितरण करण्यात आले. चौकाचौकात आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील या रथाचे स्वागत करीत होती. जवळपास 2010 सालापासून अंबाबाई देवीसाठी लाकडी रथावर चांदीची कलाकुसर करून तो चांदीचा रथ दरवर्षी रथोत्सवात वापरला जात होता. मात्र या रथाचे लाकूड खराब झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने भाविकांकडून देणगी स्वरूपात आलेल्या सागवानी लाकडापासून देवीचा रथ तयार केला. हा नवीन रथ यावर्षीपासून रथोत्सवात वापरला जात आहे. या रथावरील चांदीचे नक्षीकाम अद्यापही पूर्ण झाले नसले तरी मात्र आकर्षक विद्युत रोषणाईच्या झगमगाटात यंदाचा रथोत्सव भाविकांना अनुभवता आला. दरम्यान रात्रीच्या वेळी अंबाबाई देवीच्या रथाची एक झलक पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी रस्त्यावर तुडुंब गर्दी केली होती. त्यामुळे जणू काही भक्तांच्या गर्दीचा महापूर आल्याचेच भासत होते. साईप्रसाद महेंद्रकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.